अल्जेब्राइक एक्सप्रेशन या चॅप्टरच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण अल्जेब्राइक एक्सप्रेशन्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतात हे शिकणार आहोत. तसंच आयडेंटिटी म्हणजे काय आणि त्यांचा वापर करून सोप्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन्स कशी करतात हेही पाहणार आहोत. प्रथम बघूया अल्जेब्राइक एक्सप्रेशन्सचं मल्टिप्लिकेशन. अल्जेब्राइक एक्सप्रेशन्सचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी दोन साधे रूल लक्षात ठेवा. पहिला रूल आहे, दोन फॅक्टर्सची साइन्स जर सेम असतील तर त्यांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह असतो आणि दोन फॅक्टर्सची साइन्स जर डिफरंट असतील तर त्यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह असतो. दुसरा रूल आहे, जर x हा व्हेरिएबल असेल आणि m व n हे पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील तर x⁻m इंटू x⁻n इक्वल टू x⁻m+n हा एक्सपोनंटचा लॉ आपण आधी शिकलेलो आहोत. आता दोन मोनोमियल्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतात ते बघा. प्रॉडक्ट ऑफ टू मोनोमियल्स इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देअर न्यूमेरिकल कोइफिशियंट इंटू प्रॉडक्ट ऑफ देअर व्हेरिएबल पार्ट. म्हणजेच दोन मोनोमियल्सचं मल्टिप्लिकेशन करताना त्यांच्या न्यूमेरिकल कोइफिशियंटचा प्रॉडक्ट वेगळा काढा आणि व्हेरिएबल पार्टचा प्रॉडक्ट वेगळा करून घ्या. मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स. आपण आता मल्टिप्लिकेशन ऑफ टू मोनोमियल्स पाहणार आहोत. त्याचं एक्झाम्पल घेऊन आपण हे पद्धत समजून घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे फाइंड द प्रॉडक्ट ऑफ. त्यातलं पहिलं एक्झाम्पल -4pq अँड 9p²q². हे दोन्ही मोनोमियल्स आहेत. आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे तेव्हा आपण पहिल्यांदा न्यूमेरिकल कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. म्हणजेच -4 × 9 त्याचा आन्सर येईल -36. आणि व्हेरिएबल पार्टचं मल्टिप्लिकेशन करूया pq × p²q². एक्सपोनंटचा लॉचा वापर केला तर p × p² आन्सर येईल p³ आणि q × q² आन्सर येईल q³. म्हणून व्हेरिएबल पार्टचा प्रॉडक्ट येईल p³ q³. म्हणून -4pq × 9p²q² इक्वल टू -36p³ q³. दुसरं एक्झाम्पल आहे 7xy². दुसरं एक्झाम्पल आहे 7xy² -4x²y अँड -5xy. आपल्याला इथं 3 मोनोमियल्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ते करताना आपण प्रथम त्यांच्या न्यूमेरिकल कोइफिशियंटचा प्रॉडक्ट काढून घेऊया. म्हणजेच 7 × -4 × -5 याचा आन्सर येईल 140. आणि आता व्हेरिएबल पार्टचा प्रॉडक्ट काढून घेऊया. म्हणजेच xy² × x²y × xy. एक्सपोनंटच्या लॉचा वापर केला तर व्हेरिएबल पार्टचं प्रॉडक्ट येईल x⁻4 × y⁻4. म्हणून दिलेल्या 3 मोनोमियल्सचा प्रॉडक्ट येईल 140 × x⁻4 × y⁻4. आता मोनोमियलनी पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय कसं करायचं ते बघा. मल्टिप्लिकेशन ऑफ अ पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल. मल्टिप्लाय ईच टर्म ऑफ द पॉलिनॉमियल बाय द मोनोमियल यूजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा वापर करून मोनोमियलनी पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय करायचं आहे. तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असा आहे, a × b + c + d + e and so on equal to a × b + a × c + a × d + a × e and so on. म्हणजेच मोनोमियलनी पॉलिनॉमियलच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्यायचे. काही एक्झाम्पल्स बघून आपण हे मल्टिप्लिकेशन समजावून घेऊया. फाइंड द फॉलोइंग प्रॉडक्ट्स. पहिलं एक्झाम्पल आहे 5a² b² × 3a² - 4ab + 6b². इथं 5a² b² या मोनोमियलनी आपल्याला 3a² - 4ab + 6b² या पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय करायचं आहे.
त्यामुळं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरणार आहे. प्रथम पहिल्या मोनॉमियलनी पॉलिनॉमियलच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजेच 5a² b² × 3a² मायनस 5a² b² × 4ab प्लस 5a² b² × 6b². पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर येईल 15a⁴ b², दुसऱ्या ब्रॅकेटचा आन्सर येईल 20a³ b³ आणि तिसऱ्या ब्रॅकेटचा आन्सर येईल 30a² b⁴. म्हणून हा प्रॉडक्ट येईल 15a⁴ b² मायनस 20a³ b³ प्लस 30a² b⁴. पुढचं एक्झाम्पल बघा. -3x² × 4x² मायनस 3xy² मायनस 5y. इथं मोनॉमियल आहे -3x² आणि पॉलिनॉमियल आहे 4x² मायनस 3xy² मायनस 5y. मोनॉमियलनी पॉलिनॉमियलच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. म्हणून पुढची स्टेप येईल -3x² × 4x² मायनस इंटू ब्रॅकेट -3x² × 3xy² मायनस इंटू ब्रॅकेट -3x² × 5y. आता इथं पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर येईल -12x⁴ y². दुसऱ्या ब्रॅकेटचा आन्सर येईल -9x³ y³ आणि तिसऱ्या ब्रॅकेटचा आन्सर येईल -15x² y². म्हणजेच पुढची स्टेप येईल -12x⁴ y² मायनस इंटू ब्रॅकेट -9x³ y³ मायनस इंटू ब्रॅकेट -15x² y² आणि ब्रॅकेट काढून टाकल्यानंतर आपला आन्सर येईल -12x⁴ y² प्लस 9x³ y³ प्लस 15x² y². आता आपण दोन बायनॉमियल्सचं मल्टिप्लिकेशन कसं करतात ते बघूया. मल्टिप्लिकेशन ऑफ टू बायनॉमियल्स. While multiplying two binomials, use the distributive law of multiplication twice. म्हणजेच बायनॉमियल्सचं मल्टिप्लिकेशन करताना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ दोनदा वापरायचा आहे. तो लॉ असा आहे a + b इंटू ब्रॅकेट c + d इक्वल टू a इंटू ब्रॅकेट c + d प्लस b इंटू ब्रॅकेट c + d. म्हणजेच पहिल्या एक्सप्रेशनच्या प्रत्येक टर्मनी दुसऱ्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय केलं आहे. त्याची पुढची स्टेप आहे ac + ad प्लस bc प्लस bd. आपण इथं दोनदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आहे. आता काही एक्झाम्पल्स बघूया ह्याचे. मल्टिप्लाय 3x + 5y अँड 5x - 7y. इथं बायनॉमियलनी बायनॉमियलला मल्टिप्लाय करायचं आहे. आपण हे गणित दोन मेथडनी सोडवू शकतो. एक हॉरिझॉन्टल मेथड आहे आणि दुसरी कॉलम मेथड आहे. पहिल्यांदा हॉरिझॉन्टल मेथड बघा. हॉरिझॉन्टल मेथडनी प्रॉब्लेम सोडवताना पहिल्या रोला दोन्ही एक्सप्रेशन्स लिहून घ्या. 3x + 5y × 5x - 7y. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरा. म्हणजेच 3x × 5x - 7y प्लस 5y × 5x - 7y. 3xनी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. 3x × 5x मायनस 3x × 7y आणि 5yनी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजेच 5y × 5x मायनस 5y × 7y इक्वल टू 15x² मायनस 21xy प्लस 25xy मायनस 35y². आता ह्या एक्सप्रेशनमध्ये दोन लाईक टर्म्स आहेत. -21xy प्लस 25xy. त्याचा आन्सर येईल +4xy. म्हणून याचं फायनल आन्सर येईल 15x² प्लस 4xy मायनस 35y².
आता दुसरी मेथड बघा, कॉलम मेथड. या मेथडनी गणित सॉल्व करताना दोन्ही एक्सप्रेशन्स लिहून घ्या प्रत्येक रोमध्ये. 3x + 5y आणि खालच्या रोमध्ये लिहा 5x - 7y. नंतर आता पहिल्यांदा 5xनी पहिल्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय करून घ्या. 5x × 3x = 15x². 5x × 5y = 25xy. म्हणजेच इथं आपण 5xनी मल्टिप्लाय करून घेतलं. त्याच्या खालच्या रोमध्ये 7yनी पहिल्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय करून घ्या आणि लाईक टर्म्स एकाखालती एक येतील अशी लिहा. 7y × 3x = 21xy. 7y × 5y = 35y². म्हणजेच -7yनी 3x + 5yला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल -21xy - 35y². आणि आता कॉलम वाईज ॲडिशन करा. त्याचा आन्सर येईल 15x² + 4xy - 35y². पुढचं एक्झाम्पल बघा. 3x² + y² × 2x² + 3y². बायनॉमियलला मल्टिप्लाय करायचं आहे. पहिल्यांदा हॉरिझॉन्टल मेथड बघा. पहिल्या रोला दोन्ही एक्सप्रेशन्स लिहा. 3x² + y² × 2x² + 3y². दुसऱ्या स्टेपला आपण 3x² दुसऱ्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय करून घेणार आणि y² दुसऱ्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय करून घेणार. म्हणजेच 3x² × 2x² + 3y² + y² × 2x² + 3y². आता 3x² ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. 3x² × 2x² + 3x² × 3y² आणि y² ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. y² × 2x² + y² × 3y². 3x² × 2x² चा आन्सर येईल 6x⁴. 3x² × 3y² चा आन्सर येईल 9x²y². y² × 2x² याचा आन्सर येईल 2x²y² आणि y² × 3y² याचा आन्सर येईल 3y⁴. आता ह्या एक्सप्रेशनमध्ये 9x²y² आणि 2x²y² या लाईक टर्म्स आहेत. त्याचं ॲडिशन केलं तर आन्सर येईल 11x²y². म्हणून याचं फायनल आन्सर येईल 6x⁴ + 11x²y² + 3y⁴. आता हेच गणित आपण कॉलम मेथडनी कसं सोडवतात ते बघूया. पहिल्यांदा पहिल्या रोला पहिलं एक्सप्रेशन लिहा 3x² + y². दुसऱ्या रोला पुढचं एक्सप्रेशन लिहा 2x² + 3y² आणि आता मल्टिप्लिकेशन करून घेऊया. पहिल्यांदा पहिल्या एक्सप्रेशनला 2x² मल्टिप्लाय करा. म्हणजेच 3x² × 2x² 6x⁴. 2x² × y² = 2x²y². हे मल्टिप्लिकेशन एका रोला आपण लिहून घेतलं आहे. आता दुसऱ्या रोला 3y² मल्टिप्लाय करून घ्या आणि एक्सप्रेशन लिहा. 3y² × 3x² चा आन्सर येईल 9x²y². ते लाईक टर्म्स एकाखालती एक येईल असं लिहा. 3y² y² मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर येईल 3y⁴. आता ह्या दुसऱ्या रोला आपण 3y² मल्टिप्लाय करून आलेलं एक्सप्रेशन लिहिलं आणि आता हे दोन्ही मल्टिप्लिकेशन करून आलेली एक्सप्रेशन्स कॉलम वाईज ॲड करा. म्हणजेच त्याचा आन्सर येईल 6x⁴ + 11x²y² + 3y⁴. आता आपण पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय कसं करतात बघूया. मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल बाय अ पॉलिनॉमियल. टू मल्टिप्लाय टू पॉलिनॉमियल्स यूज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. a + b + c (p + q + r
इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू प्लस आर प्लस बी इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू प्लस आर प्लस सी इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू प्लस आर इक्वल टू ए पी प्लस ए क्यू प्लस ए आर प्लस बी पी प्लस बी क्यू प्लस बी आर प्लस सी पी प्लस सी क्यू प्लस सी आर. आता पॉलिनॉमियलनी पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय कसं करायचं हे काही एक्झाम्पल्स बघून समजावून घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे 5a² मायनस 2a प्लस 1 अँड 4a² प्लस 8a मायनस 1. आपण पहिल्यांदा हॉरिझॉन्टल मेथड बघूया. 5a² मायनस 2a प्लस 1 इंटू 4a² प्लस 8a मायनस 1 हे करताना पहिल्या एक्सप्रेशनच्या प्रत्येक टर्मनी दुसऱ्या एक्सप्रेशनला आपण मल्टिप्लाय करून घेणार आहे. म्हणजेच 5a² इंटू ब्रॅकेट 4a² प्लस 8a मायनस 1 मायनस 2a इंटू ब्रॅकेट 4a² प्लस 8a मायनस 1 प्लस 1 इंटू ब्रॅकेट 4a² प्लस 8a मायनस 1. आता बाहेरच्या मोनोमियलनी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजेच 5a² इंटू 4a² 20a⁴, 5a² इंटू 8a इक्वल टू 48 क्यूब, 5a² इंटू मायनस 1 इक्वल टू मायनस 5a². आता मायनस 2aनी पुढच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घेऊया. मायनस 2a इंटू 4a² इक्वल टू मायनस 8a³ मायनस 2a इंटू 8a इक्वल टू मायनस 16a², मायनस 2a इंटू मायनस 1 इक्वल टू 2a. आणि आता 1नी पुढच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. म्हणजे आन्सर येईल 4a² प्लस 8a मायनस 1. आता पुढच्या स्टेपला लाईक टर्म्सचे ग्रुप करा. म्हणजे 20a⁴ प्लस 40a³ मायनस 8a³ मायनस 5a² मायनस 16a² प्लस 4a² प्लस 2a प्लस 8a मायनस 1. लाईक टर्म्सचं ॲडिशन करा आणि मग आपलं फायनल आन्सर येईल 20a⁴ प्लस 32a³ मायनस 17a² प्लस 10a मायनस 1. आता हेच गणित कॉलम मेथडने कसं सोडवतात ते बघूया. कॉलम मेथडनी गणित सोडवताना पहिल्या रोला पहिलं एक्सप्रेशन लिहून घ्या. 5a² मायनस 2a प्लस 1 मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या रोला दुसरं एक्सप्रेशन लिहून घ्या. 4a² प्लस 8a मायनस 1. आता आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार आहे. दुसऱ्या एक्सप्रेशनमधल्या पहिल्या टर्मनं म्हणजे 4a² पहिल्यांदा पहिल्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय करून घेऊया आणि तो प्रॉडक्ट एका रोमध्ये लिहून घेऊया. 4a² इंटू 5a² इक्वल टू 20a⁴, 4a² इंटू मायनस 2a इक्वल टू मायनस 8a³, 4a² इंटू 1 इक्वल टू प्लस a². म्हणजेच आपण 4a² मल्टिप्लाय करून घेतलं. आता पुढच्या रोला दुसऱ्या टर्मनी म्हणजेच 8a मल्टिप्लाय करून घ्या पहिल्या एक्सप्रेशनला. 8a इंटू 5a² इक्वल टू 40a³, 8a इंटू मायनस 2a इक्वल टू मायनस 16a², 8a इंटू 1 इक्वल टू प्लस 8a. म्हणजेच दुसऱ्या रोला आपण 8aनी केलेलं मल्टिप्लिकेशन लिहिलेलं आहे. 40a³ मायनस 16a² प्लस 8a. हे लिहिताना लाईक टर्म्स एकाखालती एक येतील असं आपण एक्सप्रेशन लिहून घ्यायचं आहे. आता त्याच्या पुढच्या रोला आपण मायनस 1नी पहिल्या दिलेल्या एक्सप्रेशनला मल्टिप्लाय करून घेणार आहे. मायनस 1 इंटू 5a² इक्वल टू मायनस 5a², मायनस 1 इंटू मायनस 2a इक्वल टू प्लस 2a अँड मायनस 1 इंटू प्लस 1 इक्वल टू मायनस 1. या तिसऱ्या रोला आपण तिसऱ्या टर्मनी म्हणजेच 1नी मल्टिप्लाय करून आलेलं एक्सप्रेशन लिहिलेलं आहे. आता ही तिन्ही एक्सप्रेशन्स आपण कॉलम वाईज ॲड करूया.
म्हणजेच आन्सर येईल 20a⁴ प्लस 32a³ मायनस 17a² प्लस 10a मायनस 1. आता अल्जेब्राइक आयडेंटिटीज म्हणजे काय ते बघा. An identity is a special type of equation in which the LHS and the RHS are equal for all values of the variables. आयडेंटिटी म्हणजे एक प्रकारचं इक्वेशनच असतं. हे इक्वेशन असं असतं की कोणत्याही व्हेरिएबलच्या कोणत्याही व्हॅल्यूला LHS आणि RHS सेम येतात. पण an equation is not true for all values of variables. It has a unique solution. म्हणजेच इक्वेशन व्हेरिएबलच्या कोणत्याही व्हॅल्यूजला ट्रू होत नाही. त्याला फक्त एक आणि एकच सोल्युशन असतं. आयडेंटिटीजला भरपूर सोल्युशन्स असतात. आयडेंटिटीज आर यूज टू मेक कॅल्क्युलेशन्स इझी. कॅल्क्युलेशन सोप्या पद्धतीनं करण्यासाठी आपण आयडेंटिटीचा वापर करतो. आपण काही बेसिक आयडेंटिटीज बघूया. पहिली आयडेंटिटी आहे a+b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² प्लस 2ab प्लस b². म्हणजेच दोन टर्मच्या ॲडिशनचा स्क्वेअर. दोन टर्मच्या ॲडिशनचा स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. परत बघा a+b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² प्लस 2ab प्लस b². दोन टर्मच्या ॲडिशनचा स्क्वेअर ह्याचं हे एक्सपान्शन आहे. ते असं लक्षात ठेवा, दोन टर्मच्या ॲडिशनचा स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आपली पुढची आयडेंटिटी आहे a-b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² मायनस 2ab प्लस b². इथं दोन टर्मच्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर आहे. दोन टर्मच्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर बरोबर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. पुढची आयडेंटिटी आहे a+b इंटू a-b इक्वल टू a² मायनस b². म्हणजेच ज्या दोन टर्मचं ॲडिशन एका ब्रॅकेटमध्ये आहे आणि त्याच दोन टर्मचं सबट्रॅक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन करताना पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. म्हणजेच a+b इंटू ब्रॅकेट a-b इक्वल टू a² मायनस b². फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. पुढची आयडेंटिटी आहे x प्लस a इंटू ब्रॅकेट x प्लस b इक्वल टू x² प्लस a+b इंटू x प्लस ab. या एक्सप्रेशनमध्ये दोन्ही एक्सप्रेशनच्या पहिल्या टर्म्स सेम आहेत. दोन्हीकडे x आहे आणि दोन्ही एक्सप्रेशनमधल्या दुसऱ्या टर्म्स वेगळ्या वेगळ्या आहेत a आणि b. असं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर पहिल्या टर्मचा स्क्वेअर आधी लिहा, नंतर उरलेल्या दोन टर्म्सच्या ॲडिशनला पहिल्या टर्मनी मल्टिप्लाय करा आणि नंतर उरलेल्या दोन टर्मचा प्रॉडक्ट लिहा. म्हणजेच x प्लस a इंटू ब्रॅकेट x प्लस b इक्वल टू पहिली टर्म जी सेम आहे त्याचा स्क्वेअर लिहायचा x² प्लस उरलेल्या दोन टर्म्सचं ॲडिशन करायचं, म्हणजे a आणि b यांचं ॲडिशन करून त्याला पहिल्या टर्मनी मल्टिप्लाय करायचं a+b इंटू x आणि नंतर त्या उरलेल्या दोन टर्मचा प्रॉडक्ट लिहायचा आहे ab. म्हणजेच x प्लस a इंटू x प्लस b इक्वल टू x² प्लस a+b इंटू x प्लस ab. आता आपण आयडेंटिटीजचा वापर करून गणितं कशी सोडवायची ते बघूया. फाइंड द फॉलोइंग प्रॉडक्ट्स यूजिंग सुटेबल आयडेंटिटी. या पद्धतीनं गणितं सोडवताना प्रथम दिलेलं गणित
नीट ऑब्झर्व करा ते कोणत्या प्रकारातलं आहे ते बघा. म्हणजे 2 टर्मच्या ॲडिशनचा स्क्वेअर आहे का, किंवा 2 टर्मच्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर आहे का, किंवा एका ब्रॅकेटमध्ये 2 टर्मची ॲडिशन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्याच 2 टर्मची सबट्रॅक्शन आहे का बघा, किंवा एका ब्रॅकेटमध्ये 2 टर्मची ॲडिशन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण 2 टर्मची ॲडिशन असं असताना पहिली टर्म सेम आहे का बघा. आणि मग कोणती आयडेंटिटी वापरायची ते ठरवा आणि गणित सॉल्व करा. पहिलं एक्झाम्पल आहे 2x + 3y ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच 2 टर्मच्या ॲडिशनचा स्क्वेअर आहे. म्हणून आपण इथं कुठली आयडेंटिटी वापरणार, a + b ब्रॅकेट स्क्वेअर. a + b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² + 2ab + b². ती आयडेंटिटी वापरून आपण गणित सॉल्व करूया. 2x + 3y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजेच 2x ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट घाला, 2चं आणि xचं दोघांचाही स्क्वेअर करायचं आहे, प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजेच 2 इंटू 2x इंटू 3y प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजेच 3yचा स्क्वेअर. सॉल्व केलं तर आन्सर येईल 4x² प्लस 12xy प्लस 9y². पुढचं एक्झाम्पल बघा 4p - 3q ब्रॅकेट स्क्वेअर. इथं 2 टर्मच्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणून आपण आयडेंटिटी वापरणार आहोत a - b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a² - 2ab प्लस b². ही आयडेंटिटी वापरून आपण गणित सोडूया. 4p - 3q ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजेच 4p² मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजेच 2 इंटू 4p इंटू 3q प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजेच 3q². 4p² आन्सर येईल 16p². 2 इंटू 4p इंटू 3qचा आन्सर येईल 24pq आणि 3q² आन्सर येईल 9q². म्हणून 4p - 3q ब्रॅकेट स्क्वेअरचा आन्सर येतं 16p² मायनस 24pq प्लस 9q². पुढचं एक्झाम्पल बघा a² + 1 इंटू ब्रॅकेट a² - 1. हे नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसतंय की ज्या 2 टर्मचं ॲडिशन पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे त्याच 2 टर्मचं सबट्रॅक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे. त्यामुळं आपण आयडेंटिटी वापरणार आहोत a + b इंटू ब्रॅकेट a - b इक्वल टू a² - b² म्हणजेच फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. ही आयडेंटिटी वापरून आपण गणित सोडवूया. a² + 1 इंटू ब्रॅकेट a² - 1 इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर, फर्स्ट टर्म a² आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे म्हणजेच a² मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजेच 1². a² स्क्वेअर म्हणजे a⁴ पॉवर ऑफ पॉवर आहे a⁴ मायनस 1चा स्क्वेअर म्हणजे 1. देअरफॉर a² + 1 इंटू ब्रॅकेट a² - 1 इक्वल टू a⁴ - 1. पुढचं एक्झाम्पल बघा x + 1/x इंटू x - 1/x म्हणजे ज्या 2 टर्मचं ॲडिशन एका ब्रॅकेटमध्ये आहे त्याच 2 टर्मचं सबट्रॅक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे. म्हणून आपण आयडेंटिटी वापरणार आहोत a + b इंटू a - b इक्वल टू a² - b² म्हणजेच फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. देअरफॉर x + 1/x इंटू x - 1/x इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे x² मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 1/x² इक्वल टू x² - 1/x². पुढचं एक्झाम्पल बघा mn - 2 इंटू ब्रॅकेट mn - 6. आपण हे गणित ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसतंय की या दोन्ही एक्सप्रेशनची पहिली टर्म सेम आहे
पण दुसऱ्या टर्म्स सेम नाही आहेत, म्हणून आपण आयडेंटिटी वापरणार आहोत एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. हे कम्पेअर केलं तर आपल्याला एक्स इक्वल टू एम एन, ए इक्वल टू -2, बी इक्वल टू -6. आता गणित सॉल्व करूया. एम एन -2 इंटू ब्रॅकेट एम एन प्लस 6 इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे एम एन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स म्हणजेच -2 -6 इंटू एम एन प्लस ए बी म्हणजेच -2 इंटू -6 म्हणजेच एम स्क्वेअर एन स्क्वेअर. -2 -6चा आन्सर येईल -8 आणि -8 इंटू एम एन म्हणजे -8 एम एन प्लस -2 इंटू -6चा आन्सर येतं 12 प्लस 12. फायनल आन्सर येईल एम स्क्वेअर एन स्क्वेअर -8 एम एन प्लस 12. पुढचं एक्झाम्पल आहे ए स्क्वेअर प्लस 4 इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर -6. इथंही पहिली टर्म सेम आहे दोन्ही एक्सप्रेशनमधली आणि दुसऱ्या टर्म्स वेगवेगळ्या आहेत, त्यामुळं आपण एक्स प्लस ए इंटू ब्रॅकेट एक्स प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी ही आयडेंटिटी वापरणार आहे. कम्पेअर केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू ए स्क्वेअर आहे, नंतर एची व्हॅल्यू +4 आहे, बीची व्हॅल्यू -6 आहे. आता आपण गणित सॉल्व करूया. ए स्क्वेअर प्लस 4 इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर -6 इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे जी सेम टर्म आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे, ए स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे पॉवर ऑफ पॉवर आहे प्लस ए प्लस बी इंटू एक्स म्हणजे 4 प्लस -6 इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी म्हणजेच 4 इंटू -6. त्याचा आन्सर येईल ए स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे ए रेज टू 4, 4 प्लस -6चा आन्सर येतं -2 इंटू ए स्क्वेअर म्हणजे -2 ए स्क्वेअर आणि 4 इंटू -6चा आन्सर येईल -24. म्हणून ए स्क्वेअर प्लस 4 इंटू ए स्क्वेअर -6 इक्वल टू ए रेज टू 4 -2 ए स्क्वेअर -24. पुढचं एक्झाम्पल आहे 2a/3 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं दोन टर्मच्या ॲडिशनचा स्क्वेअर आहे, म्हणून आपण आयडेंटिटी वापरणार आहोत ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. फर्स्ट टर्म आहे 2a/3 आणि सेकंड टर्म आहे 3. आता गणित सॉल्व करूया. 2a/3 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजेच 2a/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजेच 2 इंटू 2a/3 इंटू 3 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजेच 3चा स्क्वेअर इक्वल टू 2a/3 स्क्वेअरचा आन्सर येईल 4a² प्लस 2 इंटू 2a/3 इंटू 3चा आन्सर येईल 4a. 3ला 3 कट होईल आणि आन्सर 4a येईल प्लस 3 स्क्वेअर म्हणजे 9 म्हणजेच 2a/3 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4a² प्लस 4a प्लस 9. पुढचं एक्झाम्पल आहे 3x/5 मायनस y/5 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं दोन टर्मच्या सबट्रॅक्शनचा स्क्वेअर आहे, म्हणून आपण आयडेंटिटी वापरणार आहोत a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर -2ab प्लस बी स्क्वेअर. आता गणित सॉल्व करूया. 3x/5 मायनस y/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजेच 3x/5 स्क्वेअर -2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजेच -2 इंटू 3x/5 इंटू y/5 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजेच y/5 स्क्वेअर.
3x अपॉन 5चा स्क्वेअर येईल 9x स्क्वेअर अपॉन 25 मायनस 2 इंटू 3x अपॉन 5 इंटू y अपॉन 5चा आन्सर येईल 6xy अपॉन 25 प्लस y अपॉन 5चा स्क्वेअर केला तर त्याचा आन्सर येईल y स्क्वेअर अपॉन 25 म्हणजेच 3x अपॉन 5 मायनस y अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 9x स्क्वेअर अपॉन 25 मायनस 6 अपॉन 25 xy प्लस y स्क्वेअर अपॉन 25. आता इव्हॅल्युएट द फॉलोइंग म्हणजेच आपण सुटेबल आयडेंटिटीचा वापर करून विचारलेले प्रॉडक्ट काढणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे 101 इंटू 101 म्हणजेच 101 स्क्वेअर. आता हे एक्झाम्पल आपण 101 ऐवजी 100 प्लस 1 असं एक्सप्रेस करून सोडवणार आहेत. म्हणजेच 101 स्क्वेअर इक्वल टू 100 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर या आयडेंटिटीचा वापर करूया. देअरफॉर 101 इंटू 101 इक्वल टू 100 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 100 स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म इक्वल टू 2 इंटू 100 इंटू 1 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर. 100चा स्क्वेअर म्हणजेच 10,000. जेव्हा स्क्वेअर 2 झिरो आहेत तर स्क्वेअर करताना त्याच्या डबल म्हणजे 4 झिरो येतात. प्लस 2 इंटू 100 इंटू 1चा आन्सर येईल 200 प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 1 आणि हे ॲडिशन केलं तर ह्याचा आन्सर येईल 10,201. देअरफॉर 101 इंटू 101 इक्वल टू 10,201. दुसरं एक्झाम्पल बघा 2.1 इंटू 1.9. आता आपण 2.1 म्हणजेच 2 प्लस 0.1 असं लिहूया आणि 1.9 म्हणजेच 2 मायनस 0.1 असं लिहूया. म्हणजेच दिलेलं एक्झाम्पल होईल 2.1 इंटू 1.9 इक्वल टू 2 प्लस 0.1 इंटू ब्रॅकेट 2 मायनस 0.1. नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसेल की ज्या दोघांचं ॲडिशन एका ब्रॅकेटमध्ये आहे त्याच दोघांचं सबट्रॅक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे. म्हणून आपण आयडेंटिटी वापरणार आहोत a प्लस बी इंटू ब्रॅकेट a मायनस बी इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. आता एक्झाम्पल सॉल्व करूया. 2.1 इंटू 1.9 इक्वल टू 2 प्लस 0.1 इंटू 2 मायनस 0.1 इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजेच 2 स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 0.1 स्क्वेअर. 2चा स्क्वेअर आहे 4 आणि 0.1चा स्क्वेअर आहे 0.01. 4 मायनस 0.01 इक्वल टू 3.99 म्हणजेच 2.1 इंटू 1.9चा आन्सर येतं 3.99. पुढचं एक्झाम्पल बघा 99 इंटू 101. आता आपण हे दोन नंबर्स म्हणजे 99बद्दल 100 मायनस 1 आणि 101बद्दल 100 प्लस 1 असे एक्सप्रेस करूया. म्हणजेच 99 इंटू 101 इक्वल टू 100 मायनस 1 इंटू 100 प्लस 1. म्हणजेच ज्या दोघांचं ॲडिशन एका ब्रॅकेटमध्ये आहे त्याच दोघांचं सबट्रॅक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे. म्हणून आपण आयडेंटिटी वापरणार आहोत a प्लस बी इंटू a मायनस बी इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता गणित सॉल्व करूया. 99 इंटू 101 इक्वल टू 100 प्लस 1 इंटू 100 मायनस 1 इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजेच 100 स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर इक्वल टू 10,000 मायनस 1 इक्वल टू 9,999. पुढचं एक्झाम्पल बघा 999 इंटू 999 म्हणजेच 999चा स्क्वेअर आहे.
आपण 999 हा नंबर 1000-1 असा एक्सप्रेस करूया. म्हणजेच हे एक्झाम्पल होईल 1000-1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आपण आयडेंटिटी वापरणार आहोत a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आता गणित सॉल्व करूया. 999 इंटू 999 इक्वल टू 999 स्क्वेअर इक्वल टू 1000-1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 1000 स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजेच -2 इंटू 1000 इंटू 1 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर. 1000चा स्क्वेअर येतो 10 लाख. 30 आहेत. आपण स्क्वेअर केल्यानंतर डबल म्हणजे 6 झिरोज लिहिणार आहोत. -2 इंटू 1000 इंटू 1चा आन्सर येतं 2000 प्लस 1. पहिल्यांदा 10 लाखमधनं 2000 सबट्रॅक्ट करून घ्या. त्याचा आन्सर येईल 9,98,000 प्लस 1 आणि हे ॲडिशन केलं तर आन्सर येईल 9,98,001. म्हणजेच 999 इंटू 999 इक्वल टू 9,98,001. पुढचं एक्झाम्पल बघा. 10.5 स्क्वेअर. आता 10.5 बद्दल आपण 10 प्लस 0.5 असं लिहूया. म्हणजेच हे एक्झाम्पल होईल 10 प्लस 0.5 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर ही आयडेंटिटी वापरूया. म्हणून 10.5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 10 प्लस 0.5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 2 इंटू 10 इंटू 0.5 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 0.5 स्क्वेअर. 10 स्क्वेअरचा आन्सर 100. 2 इंटू 10 इंटू 0.5 याचा आन्सर येईल 10 आणि 0.5 स्क्वेअरचा आन्सर येईल 0.25. ॲडिशन केलं की ह्याचा आन्सर येईल 110.25. पुढचं एक्झाम्पल बघा. 301 इंटू 297. आता आपण 301 हा नंबर 300 प्लस 1 असा एक्सप्रेस करूया आणि 297 हा नंबर 300 मायनस 3 असा एक्सप्रेस करूया. म्हणजेच 301 इंटू 297 इक्वल टू 300 प्लस 1 इंटू 300 मायनस 3. आता ह्या एक्सप्रेशन्समध्ये पहिल्या दोन्ही टर्म्स सेम आहेत म्हणून आपण आयडेंटिटी वापरणार आहोत x प्लस a इंटू x प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस a प्लस बी इंटू एक्स प्लस ab. कम्पेअर केलं तर x इक्वल टू 300 आहे, a इक्वल टू 1 आहे आणि b इक्वल टू -3 आहे. आता गणित सॉल्व करूया. 301 इंटू 297 इक्वल टू 300 प्लस 1 इंटू 300 मायनस 3. दोन्ही पहिल्या टर्म समान आहेत म्हणून पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे 300 स्क्वेअर प्लस a प्लस बी इंटू एक्स म्हणजेच 1 प्लस -3 म्हणजेच 1 - 3 इंटू एक्स म्हणजे 300 प्लस पहिली टर्म a इंटू बी म्हणजेच 1 इंटू -3 म्हणजेच 90,000. 300चा स्क्वेअर येईल 90,000 प्लस 1 - 3चा आन्सर येईल -2 इंटू 300 प्लस 1 इंटू -3चा आन्सर येईल -3 म्हणजेच 90,000 मायनस 600 मायनस 3. पहिल्यांदा 90,000मधनं 600 मायनस करून घ्या म्हणजेच 89,400 मायनस 3 इक्वल टू 89,397.
अल्जेब्राईक एक्सप्रेशन या चॅप्टरच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण अल्जेब्राईक एक्सप्रेशनचं मल्टिप्लिकेशन कसं करतात आणि आयडेंटिटी म्हणजे काय आणि त्यांचा वापर करून सोप्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन्स कशी करायची हे शिकलो आहोत. हा व्हिडिओ नीट लक्षपूर्वक पहा आणि मग दिलेली एक्झाम्पल्स सॉल्व करा. थँक्यू.